नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा आढावा मंथली करंट अफेअर सिरीज मध्ये आपण आज घेणार आहोत. फेब्रुवारी 2024 मधील सगळ्यात महत्त्वाची आणि परीक्षेला येईलच अशी घटना म्हणजे दानपट्टा राज्य शस्त्र म्हणून महाराष्ट्र राज्यानं घोषित केलेला आहे. आणि ही जी काय महत्त्वपूर्ण घटना आहे, ही कधी घोषित केलं, काय केलं, याच्या संदर्भात आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने राज्य शासनाने दानपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून घोषित केलं. आणि राज्य शस्त्र घोषित करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलंय. बघा, इथे नोंद घ्या, देशातलं पहिलं राज्य ज्या वेळेस महाराष्ट्र ठरलेलं आहे त्यावेळेस MPSCनं स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेलाच आहे. याच्यापूर्वी व्यसनमुक्ती संमेलन घेणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं, तर त्यावेळेस तो प्रश्न विचारला होता. आणि आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलंय, म्हणून यावर आपला प्रश्न विचारला जाणार आहे. बघा, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दानपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आता मग महाराष्ट्राची इतर मानचिन्हे पण विचारले जाऊ शकतात, जोड्या जुळवा स्वरूपात. एका साईडला मानचिन्ह आणि कोणतं मानचिन्ह आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर हा जो भाग आहे मी जो आता सांगणार आहे तो पाठच असला पाहिजे. बघा, राज्य मासा महाराष्ट्राचा सिल्वर पॉम्फ्रेट, त्याला आपण पापलेट म्हणतो, सप्टेंबर 2023 जाहीर करण्यात आलेला आहे. राज्य फूल जारूळ तामन आहे. राज्य प्राणी शेकरू आहे. राज्य पक्षी हरवली हरियाल आहे. राज्य वृक्ष आंबा आहे. त्यानंतर राज्य खेळ कबड्डी आहे. राज्य फुलपाखरू राणी पाकोळी, त्याला नीलपरी देखील म्हणलं जातं. आणि ब्ल्यू मॉर्मन, आता राज्य फुलपाखरू देखील डिक्लेअर करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, त्यामुळे इथं ब्ल्यू मॉर्मन हा देखील भाग लक्षात ठेवा. राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझं हे राज्यगीत आहे. फेब्रुवारी 2023 हे जाहीर केलं. आणि राज्य कांदळवन वृक्ष पांढरी चिप्पी सफेद चिप्पी हे आहे. त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घ्या की जी काही मानचिन्ह आहेत, राज्य मासा, राज्य फूल, राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य वृक्ष, राज्य खेळ, राज्य फुलपाखरू, राज्यगीत आणि राज्य कांदळ वृक्ष, यापैकी जोड्या जुळवामध्ये किंवा सिंगल स्वरूपात देखील विचारलं जाऊ शकतं. आणि मग हे आपण परत का पाहिलं तर राज्यशस्त्र डिक्लेअर केलंय दानपट्ट्याला, म्हणून हा भाग परत आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरी घटना आहे अभिजात भाषा दर्जा पाठपुरावा समिती. आता बघा, या ठिकाणी ही घटना आपण परत का घेतोय, गेल्या 2-3 वर्षापूर्वी राज्यसेवेला अभिजात भाषेच्या दर्जावर प्रश्न, जी काही दर्जा मिळालेला भाषा आहेत भारतातल्या 6, त्याच्यावर प्रश्न आला होता. मग आता परत ही भाग आपण का पाहतो तर फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. परंतु आता फेब्रुवारी 2024 मध्ये परत पाठपुरावा समिती नेमली आणि त्याच्या अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर मुळे हे नेमलेले आहेत. ते अध्यक्ष आहेत. जवळजवळ 5 सदस्य आहेत. म्हणजे सदस्य कोणी डॉक्टर सदानंद मोरे आहेत, डॉक्टर राजा दीक्षित आहेत, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आहेत आणि संजय नहार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून ही पाठपुरावा समितीची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, ज्ञानेश्वर मुळे. मग आता या ठिकाणी बघा, मी पूर्वी देखील उल्लेख केला तुम्हाला ह्याच्यामध्ये, ह्या घटनेमध्ये, की रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून काय केलेली समिती नेमलेली आहे. मग आता बघा, अभिजात भाषेच्या दर्जाचे निकष काय आहेत. बघा, संबंधित भाषेचा साहित्याचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षाचा प्राचीन असावा. या भाषेतील प्राचीन साहित्य महत्वाचे मौल्यवान असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे, हे महत्वाचे. भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे. ती कोणत्याही भाषेतून उसणी घेतलेली नसावी, हे देखील महत्वाचे. स्वयंभूषण असावे, उसणी घेतलेली नसावी. प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे, हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. मग अभिजात भाषेचे निकष कोणते आहेत, हे निकष आहेत अनालिटिकल स्वरूपात जर प्रश्न विचारला तर हे माहिती असणे गरजेचे आहे. मग एकूण ज्या भारतातल्या 6 भाषा आहेत त्या कोणत्या आहेत बघा. तमिळला 2004 मिळाला. तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली भाषा आहे. त्यानंतर संस्कृतला 2005 मिळाला. तेलुगू आणि कन्नड भाषेला 2008 मिळाला. 2008 2 भाषेला मिळाला, तेलुगू आणि कन्नड.
मल्याळम भाषेला 2013ला मिळाला आणि ओडिसा किंवा त्या ओडिया भाषेला 2014ला मिळाला आणि 2014 नंतर आज तागायत कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या निधी प्राप्त होतो. त्या भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी विद्यापीठामध्ये स्वतंत्र विभाग स्थापन केला जातो. त्याचे खूप फायदे आहेत. म्हणून या ठिकाणी मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने काय चालू आहेत प्रयत्न चालू आहेत. त्यानंतरची पुढली राष्ट्रीय घटना जी काही महत्वपूर्ण आहे सुदर्शन सेतू पूल. गेल्या महिन्यात आपण अटल सेतू बघितला होता बरोबर आहे. तसा यावेळेस सुदर्शन सेतू पूल आहे. बघा काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी देशातील सर्वात लांब बघा देशातील सर्वात लांब केबल स्टेड काय म्हणले केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केले. आता या केबल स्टेड पुलाचं नाव काय सुदर्शन सेतू पूल. आता म्हणजे सुदर्शन सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. ऑक्टोबर 2017ला पायाभरणी नरेंद्र मोदी यांनीच पायाभरणी केली होती. उद्घाटन देखील आता कोणी केले नरेंद्र मोदी यांनी केले. लांबी 2.32 किलोमीटर हा भाग महत्वाचा आहे. किती लांबीचा आहे तर 2.32 किलोमीटरचा आहे. राष्ट्रीय महामार्ग 51चा भाग आहे. रुंदी 57.2 मीटर आहे म्हणजे 89 फूट आहे. रस्त्याचा एकूण भाग 2.45 किलोमीटर आहे. म्हणजे सुदर्शन सेतूच्या आपण पुलाची ही वैशिष्ट्ये पाहतोय. चौपदरी पुलाच्या किती पदरी आहे असा प्रश्न तर चौपदरी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला 50 मीटर रुंद पदपथ आहे. उभारणी खर्च 979 कोटी रुपये आहे. हा पूल गुजरात मधील आता आपण बघा पाहिलं सुदर्शन सेतू पुलाच्या संदर्भात पण हा कुठला पूल आहे तर कुठल्या राज्यातील गुजरात मधील ओखा मुख्य भाग आणि द्वारका या दोन बेटांना जोडतो. म्हणजे कोणत्या दोन बेटांना जोडतो असा प्रश्न आला तर गुजरात मधील ओखा मुख्य भूभाग आणि द्वारका बेट यांना जोडतो. सुदर्शन सेतू हा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे ज्यामध्ये फुटपाथच्या वरच्या भागात सौर पॅनल बसवले आहेत आणि या सौर पॅनलची क्षमता 1 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता देखील आहे. एक आगळं वेगळं वैशिष्ट्य. समुद्र सपाटीपासून 18 मीटर उंचीवर असलेल्या या पुलावर 22 मीटर उंचीचे 2 मोठे टावर बसविण्यात आलेले आहेत. आता सुदर्शन सेतू पूल आहे तर या संदर्भातली जी काही वैशिष्ट्य आहेत ती जर विचारली तर या डाटाच्या बाहेर जाणार नाहीत. आपण पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेला आहे. या पुलाच्या खांबावर भगवद्गीतेतील श्लोक आणि प्रभू श्रीकृष्णाची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हा गुजरातमधील पहिला सीलिंग आणि केबल ब्रिज असून हा पूल कच्छच्या खाडीपासून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेट अशी जोडणार आहे. हे देखील आपण विधान पाहिलेलंच आहे. हा पूल प्रतिष्ठित द्वारकाधीश मंदिराला भेट देणाऱ्या रहिवाशांसाठी आणि यात्रेकरूसाठी खूप महत्वाचा आहे. पूर्वी बोटीतनं प्रवास करून जावा लागत होतं. त्याला मर्यादा होत्या. द्वारकाला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त होतं परंतु आता ह्या पुलामुळे काय होणार आहे जे प्रमाण आहे ते आणखीन वाढणार आहे. वेळ वाचणार आहे. त्यामुळे या पुलाचं उद्घाटन केलंय. पूर्वी आता ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं सिग्नेचर ब्रिज हे त्याचं पूर्वीचं नाव होतं. आताचं नाव काय सुदर्शन सेतू असं हे नाव ठेवण्यात आले. पूर्वीचं नाव काय आताचं नाव काय लांबी काय रुंदी काय कोणत्या दोन ठिकाणाला जोडतो यापैकी कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढली राष्ट्रीय घटना आहे सर्वात लांब रेल्वे बोगदा म्हटलंय. बघा सर्वात लांब रेल्वे बोगदा 20 फेब्रुवारी 2024ला उद्घाटन कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. देशातील सर्वात लांब आता इथं हा शब्द महत्वाचा बघा माल वाहतुकीसाठीचा बोगदा. इथं माल वाहतुकीसाठीचा बोगदा हा भाग महत्वाचा आहे. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली. बोगदा लांबी 12.77 किमी. हा बोगदा T50 म्हणून ओळखला जातो. आता ह्या बोगद्याचं नाव काय तर T50. बघा देशातील सर्वात लांब जो माल वाहतूक रेल्वे बोगदा आहे त्याचं नाव काय T50 असं नाव आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बनिहाल खेरी सुबेर सागलदान विभागामध्ये 11 बोगद्याची उभारणी करण्यात आली. या रूटवर किती बोगदे आहेत 11. त्यातील T50 या बोगद्याच्या निर्मितीचे काम आव्हानात्मक होते. हा बोगदा खरी सुबेर सेक्शनचाच भाग आहे. या बोगद्याचे काम 2010 मध्ये सुरू झाले होते. हा बोगदा पूर्ण होण्यास किती वर्षे पूर्ण झाली 14 वर्ष लागली. पूर्ण झाल्यापेक्षा 14 वर्ष लागले हा बोगदा पूर्ण करण्यासाठी एक लक्षात घ्या. त्यानंतर यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 48.1 किलोमीटर लांबीच्या बनिहाल खेरी सुबेर सागलदान या बोगद्याच्या दुसऱ्या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. पायाभूत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अफकॉन्सने या बोगद्याची उभारणी केली.
कोणत्या कंपनीने या बोगद्याची निर्मिती केली? तर अफकॉन्सने या बोगद्याची निर्मिती केली. प्रथम जम्मू खोरे रेल्वेने काश्मीर खोऱ्याशी जोडले गेले. याच्यामुळे या मार्गामुळे काय म्हटलेलं आहे बघा, जम्मू खोरे रेल्वेने काश्मीर खोऱ्याशी जोडले गेलेले आहे. त्यानंतर पुरस्काराची घटना. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार डिक्लेअर झाला. ज्ञानपीठ पुरस्कारावर यापूर्वी देखील राज्यसेवेला 2दा प्रश्न आला. कोणत्या समूहातर्फे दिला जातो? टाइम्स समूहातर्फे हा पुरस्कार दिला जातो. तो टाइम्स समूहाचा पुरस्कार जो आहे तो राज्यसेवेला विचारला होता, म्हणजे कोणत्या समूहातर्फे दिला जातो म्हणून. तर टाइम्स समूहातर्फे. आता या वर्षीचा हा फेब्रुवारी 2024 मध्ये हा ज्ञानपीठ पुरस्कार डिक्लेअर झालाय. 2023चा पुरस्कार आहे, डिक्लेअर झाला 24 मध्ये डिक्लेअर झाला. आणि पुरस्काराचा क्रमांक कधी की तो आहे 58वा क्रमांक. बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये जे आहे क्रमांक 58व्या क्रमांकाचा आहे. वर्ष मात्र पुरस्काराचं 2023 आहे. निवड समितीच्या अध्यक्षा प्रतिभा राय आणि या प्रतिभा राय ह्या निवड समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 2023च्या ज्ञानपीठसाठी गुलजार आणि रामभद्राचार्य, गुलजार कुठले? पंजाबचे. रामभद्राचार्य कुठले? उत्तर प्रदेशचे. या 2 महान व्यक्तीची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी 2023च्या 58व्या पुरस्कारासाठी काय केली? निवड केली. आता मग यात गुलजार यांच्याविषयीची माहिती पाहिजे, कारण गुलजार यांना डिक्लेअर झालं तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार, सिने दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. पूर्वी त्यांचं पूर्ण नाव संपूर्ण सिंह कारला, परंतु त्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं? गुलजार नावाने ओळखलं जातं. इथं एखाद्या वेळेस मुलांना फसवण्यासाठी, आता ज्यांना माहिती ते फसत नाहीत, पण ज्यांना पूर्ण डाटा माहिती आहे ते उत्तर बरोबर देण्यात, त्यामुळे इथं आयोग कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुलजार यांचे पूर्ण नाव सांगा. तर संपूर्ण सिंह कारला हे त्यांचं पूर्ण नाव आहे. उर्दू भाषेसाठी 5व्यांदा ज्ञानपीठ मिळाला. आता या वर्षीचा जो गुलजार यांना मिळाला तो उर्दू भाषेसाठी मिळालाय. तो कितव्यांदा? आतापर्यंत 4 वेळेस मिळाला, आता यांना मिळाला तो कितव्यांदा? म्हणजे 5व्यांदा मिळालेला आहे. काव्यामध्ये त्रिवेणी हा 3 ओळीचा नवीन काव्य प्रकार गुलजार यांनी शोधला. आता गुलजार यांना इतर कोणते पुरस्कार प्राप्त झाले बघा. साहित्य अकादमीचा 2002ला धुवा कथा संग्रहासाठी. दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार 13ला मिळाला. पद्मभूषण 2004ला मिळाला. 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. 2009ला ऑस्कर पुरस्कार मिळाला जय हो गाण्यासाठी. स्लम डॉग मिलियनेअर हा जो काय चित्रपट आहे त्यातले जय हो गाणे. ग्रामी पुरस्कार 2010ला मिळाला. गुलजार यांनी मिर्झा गालिब 1988 या दूरचित्रवाणी मालिकेचे दिग्दर्शन केले होते. मिर्झा गालिब या दूरदर्शनची काय गाजलेली मालिका होते त्याचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे. आता दुसरी प्राप्त व्यक्ती, ज्ञानपीठ प्राप्त व्यक्ती कोणी? रामभद्राचार्य यांच्याविषयी. प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरु, त्यांचे मूळ नाव गिरीधर मिश्र. आता यांचं देखील रामभद्राचार्य नावानं प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांचं मूळ नाव काय? गिरीधर मिश्र. चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आहेत. 4 महाकाव्यासह 100 पेक्षा अधिक पुस्तके आणि ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. रामभद्राचार्य हे रामानंद संप्रदायातील सध्याच्या 4 जगद्गुरु रामानंदाचार्यापैकी एक असून 1982 पासून ते या गादीवर आहेत. तब्बल 22 भाषा अवगत आहेत त्यांना. 15ला पद्मविभूषण प्राप्त झालाय. ते दृष्टीहीन आहेत, लिहू वाचू शकत नाहीत, तरी देखील 100हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. 22 भाषा त्यांना अवगत आहेत. प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे. संस्कृत भाषेचे ते विद्वान आहेत. संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ 2ऱ्यांदा प्राप्त झाला. जसं उर्दू भाषेसाठी 5व्यांदा म्हणलंय तसं संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ 2ऱ्यांदा प्राप्त झाला. पहिले सत्यव्रत शास्त्री 2006ला, आता दुसरे रामभद्राचार्य. काशी विद्वत परिषदेचे त्यांनी जगद्गुरु रामभद्राचार्य पदवी दिली 1988ला. ह्या परिषदेनं काय केलं? जगद्गुरु रामभद्राचार्य, जगद्गुरु ही पदवी त्यांना 1988 साली मिळालेली आहे. सगळ्यात म्हणजे एक लक्षात घ्या, लिहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, तरी किती भाषा अवगत आहेत? 22 भाषा अवगत आहेत. 100हून अधिक पुस्तके लिहिले, 4 महाकाव्य लिहिले आहेत. हे खूप महत्वाचं आहे. आता ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबत, कारण की आपण व्यक्तीला कोणाला मिळालं हे पाहिलं, परंतु बऱ्याच वेळेस त्या पुरस्काराचा जो बेसिक डाटा असतो त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 1965ला सुरुवात, 11 लाख रुपये स्वरूप आहे आणि वाघदेवीची प्रतिमा. हा पुरस्कार टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक शाहू जैन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ज्ञानपीठ तर्फे देण्यात येतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्रुप तर्फे हा पुरस्कार काय करण्यात येतो? देण्यात येतो टाइम्स ग्रुप तर्फे.
भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषा प्लस इंग्रजी भाषेला दिला जातो. 2013 पासून इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला. पूर्वी 22 भाषेला दिला जात होता, 13ला 23वी भाषा ऍड केली इंग्रजी 2013 पासून. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, हे देखील महत्वाचं आहे. तुम्हाला तसं स्टेटमेंट स्वरूपातले प्रश्न आले तर चुकीचं कोणतं बरोबर कोणतं, तर हे विधान महत्वाचं आहे. हा पुरस्कार ज्ञानपीठ मरणोत्तर दिला जात नाही. आतापर्यंत हा पुरस्कार सर्वात जास्त वेळा हिंदी साहित्यिकांना देण्यात आला. आता यात बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक 4 आहेत. जीके स्वरूपात इथं प्रश्न विचारलाय. जनरल नॉलेज स्वरूपात राज्यसेवेला काही प्रश्न विचारले जातात जीके स्वरूपात. बघा, विस खांडेकर विष्णू सकाराम खांडेकर 1974ला, विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर 1987ला, विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर 2003ला आणि भालचंद्र नेमाडे 2014ला असे 4 मराठी साहित्यिक आहेत. त्यांचे पूर्ण नाव सुद्धा मी स्क्रीनवर दिलेले आहेत किंवा तुम्हाला सांगितले, ते व्यवस्थित बघून घ्यायचे. हे 4 मराठी साहित्यिक त्यांना ज्ञानपीठ मिळालेला आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम लेखक जी शंकर कुरुप यांना प्राप्त. ओडापुगल बासरी हा त्यांचा काव्यसंग्रह. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महिला कोण आहेत? आशापूर्णा देवी, बंगाली. एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील 2 वर्षासाठी पात्र नसते. पुढील किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी पात्र नसते. 1982 पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एका कार्यासाठी दिला जात होता, परंतु त्यानंतर एकूण योगदानासाठी तो देण्यास काय झाली? सुरुवात झालेली आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर झाले 23चे. कोण देतं? राज्य शासन मराठी भाषा विभाग. जाहीर केले झाले फेब्रुवारी 2024ला जाहीर झाले. आता यात पुरस्कार कोणता याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ह्या विभागावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलाय. त्यामुळं इथं बघा किती आता पुरस्कार आहेत? 6 पुरस्कार आहेत, बरोबर आहे. हा 1 2 3 4 5 आणि 6 पुरस्कार आहेत. व्यवस्थित पाठ करून जायचे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रवींद्र सोबणे यांना मिळाला, ज्याचं स्वरूप 5 लाख रुपये. श्री पु भागवत पुरस्कार मनोविकास प्रकाशन संस्थेला पुण्याचे मिळाला, 3 लाख रुपये स्वरूप आहे. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्ती म्हणून कोणाला मिळाला? डॉक्टर प्रकाश परब यांना मिळाला, 2 लाख स्वरूप आहे. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्था म्हणून वाङ्मय चर्चा मंडळ बेळगावला मिळालाय, 2 लाख रुपये स्वरूप आहे. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्ती म्हणून डॉक्टर कौतुकराव ढाले पाटील यांना मिळाला, 2 लाख स्वरूप आहे. आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संस्था म्हणून कुसुमागर प्रतिष्ठान नाशिक याचं स्वरूप 2 लाख आहे. या 6 पुरस्कार व्यवस्थित पाठ करायचे. व्यक्ती म्हणून कोणाला भेटला, संस्था म्हणून कोणाला भेटला, हे दोन्ही मी दिलेले आहे. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मात्र साहित्य संमेलनाचे यावेळेचे अध्यक्ष अमळनेर राज्य साहित्य संमेलन झाले डॉक्टर रवींद्र सोबणे यांना तो मिळालेला आहे. मग त्यानंतरचा पुरस्कार आहे फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शशी थरूर यांना मिळाला. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार शशी थरूर काँग्रेसचे नेते त्यांना मिळाला. त्याचं दुसरं नाव सेव्हलेर डेला लिजन दी ऑनर हा पुरस्कार देण्यात आला. जे दुसरं नाव आहे, दुसरं म्हणजे पर्याय नाव म्हणून ओळखलं जातं, जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्याला. या पुरस्काराची स्थापना नेपोलियन बोनापार्टनं 1802 मध्ये केली. 1896ला दुर्गाचरण रक्षित या भारतीयांना पहिल्यांदा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच भारतीयांना देखील मिळालेला आहे, परंतु पहिल्या भारतीय कोण आणि लेटेस्ट कोण असा विचारलं तर हा भाग लक्षात असावा म्हणून या ठिकाणी दुर्गाचरण रक्षितचा 1896चा आपण घेतलेला आहे. आणि नेपोलियन बोनापार्टनं 1802ला सुरुवात केली. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतो, ज्या पुरस्काराचं स्वरूप 5 लाख रुपये. शास्त्रीय गायन व वादन शास्त्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना हा पुरस्कार देण्यात येतो. सुरुवात 2012-13 या पुरस्काराची करण्यात आली आणि 2024चा पुरस्कार शशिकांत उर्फ नाना मुळे जे तबला वादक आहेत यांना तो प्राप्त झालाय. नानाच्या कारकिर्दीचे सार गाणारा तबला या पुस्तकात उतरलाय. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तर गाणारा तबला हे पुस्तक नाना मुळे उर्फ शशिकांत म्हणजे शशिकांत उर्फ नाना मुळे यांनी लिहिलं आहे. कट्यार काळजात घुसली आणि मत्स्यगंधा या नाटकाच्या शेकडो प्रयोगातून नाना मुळे यांनी रंगतदार साथ केली. त्यानंतर ज्यावर माझा असा अंदाज आहे की या वर्षीच्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत 24 मध्ये यावर प्रश्न विचारले जाईल. नवे फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. गेल्या वर्षी 23च्या एंडिंगला याच्या संदर्भात केंद्र सरकारने डिक्लेअर केलं होतं, परंतु
24 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारनं असं डिक्लेअर केलं की संबंधित जे काही 3 नवीन फौजदारी कायद्यात बदल केलेत ते बदल 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत आणि लोकसभेत 20 डिसेंबरला 23ला मान्यता मिळाली, राष्ट्रपतीने मंजुरी दिली 25 डिसेंबर 2023ला आणि जुना कायदा बदलला कायदा आपण पाहू बघा. जुना कायदा काय? भारतीय दंड संहिता, आता नवीन बदललेलं नाव भारतीय न्याय संहिता. जुना कायदा भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता, नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरा आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 तर भारतीय साक्षी अधिनियम 2023. मग आता भारतीय दंड संहिता 1860चा आहे तर आता भारतीय न्याय संहिता 2023चा. त्याच्याऐवजी भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1898 तर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आहे. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872चा तर आता भारतीय साक्षी अधिनियम 2023 आहे. हे 3 फौजदारी कायदे जे 1 जुलै 2024 पासून लागू होणार त्याचं जुनं नाव आणि बदललेलं नाव हे देखील पाठ असणं गरजेचं आहे. आता हे तिन्ही विधेयक शिक्षेऐवजी न्याय द्यायला अधिक प्राधान्य देणारे आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय ती शिक्षेऐवजी न्याय देण्यासाठी ते प्राधान्य देणार आहे. हे ब्रिटिशकालीन कायदे होते, त्यात बदल करणं गरजेचं होतं म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यामध्ये बदल केलेत. आता बदलल्या कायद्यामध्ये काय काय बदल आहेत? आता सगळे कायदे खूप बदललेत. आपले ठळक जे काय महत्वाचे ते पाहूया. आता तक्रार मिळाल्यानंतर 3 दिवसात गुन्हा दाखल करावा लागेल आणि प्राथमिक चौकशी 14 दिवसात पूर्ण करावी लागेल. चौकशी अहवाल 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकारी सादर करावा लागेल. आरोपपत्र दाखल करण्यास 180 दिवसापेक्षा जास्त विलंब नको. न्यायाधीशांना 45 दिवसापेक्षा जास्त काळ निर्णय राखून ठेवता येणार नाही. 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य असेल. मग जे काय बदल आहेत ते आपण बघतोय. आरोपींना दोषमुक्तीची याचिका दाखल करण्यासाठी 7 दिवसाचा अवधी मिळेल. न्यायाधीशांना 120 दिवसाच्या आत हा खटला सुनावणीस घ्यावा लागेल. 30 दिवसामध्ये आरोपीने गुन्हा मान्य केला तर त्याला शिक्षा कमी होईल. भारतीय न्याय संहितेत 20 नव्या प्रकरणाचे गुन्हे जोडण्यात आले. जुन्या IPC कायद्यातील 19 कलमे हटवण्यात आली. 33 गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला. 23 गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी कमी करण्यात आला. काय बदल केलेत हे आपण पाहतो या कायद्यातले. आता कलमात देखील बदल झालेत, बऱ्याच कलमात बदल झाले. जे काही मेन महत्वाची कलम आहेत ते पाहूया आपण. बघा मर्डर, हाफ मर्डर म्हणतो. मर्डरसाठी पूर्वी 302 होतं, आता त्याची 101 असणार आहे. हाफ मर्डरसाठी पूर्वी 307 होतं, आता 109 असणार आहे. बलात्कारासाठी पूर्वी 376 होतं, आता 63 असणार आहे. मानहानीसाठी पूर्वी 399 होतं, आता 356 असणार आहे. फसवणुकीसाठी आपण 420 होतं पूर्वी, ते आता 316 असणार आहे. शस्त्रासह सभेत सामील 144 होतं, आता ते 187 असणार आहे. आणि अपहरण गुन्हा 359 होतं, आता ते 136 असणार आहे. पूर्वीचं कलम आणि नवीन कलम यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मर्डर 302 आता 101 आणि हाफ मर्डर 307 आता काय 109. पूर्ण चार्ट तर मी तुमच्या समोर दिलेला आहे. त्याला पुढली घटना अशी रायसीना डायलॉग. आता रायसीना डायलॉग काय तर बघा, आधी आपण डाटा पाहूया नेमकं काय तुमच्या ह्याच्यावर लक्षात येईल. उद्घाटन 21 फेब्रुवारी 2024ला, कालावधी 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024. हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्य अतिथी कोण होते रायसीना डायलॉगचे? कायरियाकोस मित्सोताकिस, ग्रीसचे पंतप्रधान. उच्चार अवघड आहे, स्क्रीनवर बघून घ्या. कायरियाकोस मित्सोताकिस, ग्रीसचे पंतप्रधान. 9व्या क्रमांकाची थीम काय होती? कॉन्फ्लिक्ट, कॉन्टेस्ट, कोऑपरेट आणि क्रिएट, म्हणजे चतुरंग स्वरूपातली होती. संघर्ष, स्पर्धा, सहकार्याने तयार करा. आयोजक ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन ORF हे त्याचे आयोजक होते रायसीना डायलॉगचे. आता या रायसीना डायलॉगची सुरुवात 2016ला झाली. आपण सुरुवातीलाच काय पाहिलं ती कितव्या क्रमांकाची बघा, 9व्या क्रमांकाची. 16ला सुरुवात झाली. म्हणलं जागतिक समस्येवर चर्चेसाठी एक मंच. नवी दिल्ली येथे दरवर्षी होणारी एक महत्वाची बहुपक्षीय परिषद आहे. ही प्रामुख्याने परराष्ट्र मंत्रालयाची, बघा परराष्ट्र मंत्रालयाची परिषद आहे. कुणाची आहे? परराष्ट्र मंत्रालयाची परिषद आहे ही प्रामुख्याने. परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालय नवी दिल्लीतील रायसीना हिलवर आहे, म्हणून त्याला रायसीना डायलॉग असं नाव पडलंय. क्लिअर झाली आयडिया? त्यानंतर 100हून अधिक देशाचे प्रतिनिधी हजर असतात. ही परिषद भू राजकारण आणि भू अर्थशास्त्रावरील
भारताची प्रमुख परिषद म्हणून उदयास आली. बघा रायसिना डायलॉग नाव का पडलेलं आहे? परराष्ट्र मंत्रालयाचं कार्यालय नवी दिल्लीतील रायसिना हिल्सवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाची परिषद असते आणि भू राजकारण आणि भू अर्थशास्त्रावरील भारताची प्रमुख परिषद म्हणून ही परिषद काय झाली? उदयास आलेली आहे. त्यानंतर जगातली सर्वात मोठ्या धान्य योजनेचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये केलं. 24 फेब्रुवारी 2024 रोजी या सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेची सुरुवात केली. 1.25 लाख कोटीचा खर्च अपेक्षित आहे त्याला. आणि 11 राज्यातील बघा 11 राज्यातील प्राथमिक कृषी पत सोसायट्याच्या म्हणजे PACAS 11 गोदामाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी या 24 फेब्रुवारी 2024 रोजी केलं. जगातली सर्वात मोठी धान्य साठवण योजना ही. या योजनेअंतर्गत आगामी 5 वर्षामध्ये सहकार क्षेत्रात 700 लाख टन धान्य साठवणूक उभारली जाणार आहे. यासाठी हजारो गोदामे आणि वेअर हाऊस उभारले जाणार आहेत. हजारो गोदामे आणि वेअर हाऊस नरेंद्र मोदी सरकारनं या ठिकाणी उभारणार आहेत आणि त्याला नाव दिले धान्य साठवण योजना किंवा गोदाम योजना देखील याला म्हटलं जातं. या योजनेमुळे शेतकऱ्याला गोदामामध्ये धान्य साठवता येईल. त्यांना बाजारपेठेचा दर योग्य वाटेल तेव्हा ते विक्री करू शकतात. गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी देशभरात अतिरिक्त 500 PACS ची पायाभरणी मोदींनी यावेळी केली. त्यांनी देशभरातील 18,000 PACS च्या संगणकीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळेस केले. नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDC च्या मदतीने PACS गोदामांना अन्न पुरवठा साखळीशी जोडणे हा या उपक्रमाचा भाग आहे. बघा PACS चं काय, इथं आपण लॉंग फॉर्म पाहिले आधीच ह्याच्यामध्ये. तर बघा प्राथमिक कृषी पत सोसायट्याचं देखील यावेळेस काय करण्यात आलं? धान्य साठवण योजनेच्या वेळेस काय केले? उद्घाटन केले. याच्या संदर्भात देखील न्यूज आली होती फेब्रुवारीमध्ये. 2018 मध्ये सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीला ही योजना रद्द करण्याचा काय केला? निर्णय घेतला. आता सरकार या योजनेच्या अंतर्गत राजकीय पक्षांना काय करण्यात येत होता? निधी देण्यात येत होता. पारदर्शकता यावी या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना लागू केली होती. कधी लागू केली? 2018ला. इलेक्ट्रोल बॉन्ड अशा स्वरूपाची योजना राजकीय पक्षांना निधी मिळवून देण्याच्या संदर्भातलं. यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती, कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्था बॉन्ड घेऊन राजकीय पक्षांना निधी देऊ शकत होत्या असे नमूद केलेले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या 29 शाखांना इलेक्ट्रोल बॉन्ड विक्रीची परवानगी दिली होती. मला इथे एक अपेक्षित आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड च्या विक्रीची परवानगी कोणत्या बँकेला दिली होती? तर SBI ला दिली होती, स्टेट बँकेला दिली होती. आणि सर्वोच्च न्यायालयानं जो मी इथं मुद्दा सांगितला तुम्हाला, सर्वोच्च न्यायालयानं तो रद्द केली योजना. कधी? 15 फेब्रुवारीला रद्द केली. का रद्द केली? तर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं? महत्वाची बाब म्हणजे ही देणगी दिल्यानंतर देणगीदाराचे नाव गुप्त ठेवले जात होते. अतिशय मनमानी, सरळ सरळ घटनाबाह्य व नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी ही योजना आहे असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला विद्यार्थी मित्रांनो. आणि इलेक्ट्रोल बॉन्ड ही योजना रद्द करण्यात आली. यापुढे या योजनेच्या अंतर्गत राजकीय पक्षांना निधी जमवता येणार नाही अशा स्वरूपाचा ऐतिहासिक निकाल दिला. कदाचित यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर डार्क स्काय पार्क पेंच व्याघ्र प्रकल्प. बघा इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन संस्थेतर्फे पेंच व्याघ्र प्रकल्पास भारतातील पहिले डार्क स्काय पार्क घोषित केले. आता डार्क स्काय पार्क काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण इथं प्रश्न जर आला की भारतातलं पहिलं डार्क स्काय पार्क कोणतं? तर पेंच व्याघ्र प्रकल्प. आता महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत त्याची नावं आणि एकूण संख्या कमेंट बॉक्समध्ये टाका. भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत? आता तिथं खूप आहेत, त्यामुळे ते व्याघ्र प्रकल्पाची नावं तुम्ही टाकू नका. किती आहेत ते ऑथेंटिक टाका. कारण पर्यावरण विषयक घडामोडीमध्ये भारतात सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारलाय. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये संख्यात्मक आणि त्याचं नाव देखील देणं गरजेचं आहे. पेंच आशियातील 5वे डार्क स्काय पार्क ठरले. पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मान्यता मिळाली. ह्या वाक्यातनं याचा अर्थ कळतोय. कोणत्या वाक्यातनं काय म्हणलं बघा? रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मान्यता मिळाली म्हणजे डार्क स्काय असा तुम्ही अर्थ घेऊ शकता. तरी देखील आपण पुढे त्याचं स्पष्टीकरण पाहणारच आहोत नेमकं काय ते. बघा आता डार्क स्काय पार्क
म्हणजे काय, ते असे क्षेत्र असतं जेथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल. काय म्हणले, जेथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल, हवा प्रदूषण मुक्त असेल. काय म्हणले, हवा प्रदूषण मुक्त असेल, ज्यामुळे आकाश सहज निहाळता येईल, असा परिसर आकाश निरीक्षणासाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो. असे त्याचे काय आहेत, निकष आहेत. याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. स्थापना 1988 ला. उद्देश रात्रीच्या वेळी तयार होणाऱ्या वातावरणाचे जतन करून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे काम ही संस्था करते. कोणती संस्था करते हा महत्वाचा भाग आहे. बघा कोणती संस्था करते, याच्यामध्ये इंटरनॅशनल डार्क स्काय, आणि त्या इंटरनॅशनल डार्क स्कायची स्थापना 1988 झाली. हा भाग महत्वाचा आहे या ठिकाणी. त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी एक उल्लेख घटना आहे. इन्सॅट 3DS चे यशस्वी प्रक्षेपण 17 फेब्रुवारी 2024 ला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या माध्यमातून. तुम्ही आज बघितलं असेल, आज म्हणजे आपण आज व्हिडिओ किती तारीख आहे, आज 27 तारीख बरोबर आहे, जागतिक मराठी भाषा दिन. त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवतोय. आज आयोगानं आपली जी ऐतिहासिक गगनयान मोहीम आहे, त्या गगनयान मोहिमेतले 4 अंतराळवीर जे आहेत त्यांची नावं डिक्लेअर केली आहेत. मला तुमच्याकडून अपेक्षा आहेत की ती इस्रोनं जे काही 4 अंतराळवीर जे मानवात अंतराळात जाणार आहेत त्याची नावं डिक्लेअर करत, त्या 4ही व्यक्तीची नावं पाठच करायची. 2024च नाही, 25, 26, 27, 28 पुढील 10-15 वर्षे त्या 4 व्यक्तीवर नावं आपल्या युरी गागारीनवर जसा प्रश्न विचारला जातो, कित्येक वर्ष झालं त्या व्यक्तीने रेकॉर्ड केलेलं. तसंच ह्या 4 मानवी व्यक्ती जे आहेत ते आता अंतराळात जाणार आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून इस्रो राबवणार आहे. त्या 4 व्यक्तीची नावं डिक्लेअर झाले. ती 4ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. प्रक्षेपक कोण होतं 3DS चं यशस्वी प्रक्षेपण करण्यामध्ये? GSLV F-14 अग्निबाणाच्या द्वारे. उपयोग वातावरणाचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. प्रक्षेपण कुठून केले? सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. बघा बऱ्याच ठिकाणी प्रक्षेपण असते सतीश धवन अंतराळ केंद्र. एका परीक्षेला साधा सोपा प्रश्न विचारता, सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आता आंध्रमधनं तेलंगणा झाले. पहिला पर्याय आंध्र होता, दुसरा पर्याय तेलंगणा होता. गोंधळ झाला मुलांचा, आंध्र लिहू का तेलंगणा लिहू. त्यामुळे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत? इन्सॅट 3DS ची उपग्रहाची 2274 किलो टोपण नाव नॉटी बॉय. याचं टोपण नाव काय आहे? नॉटी बॉय. जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास, नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार आहे. हा भारताचा सर्वात अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह आहे. याच्या आधी देखील हवामानविषयक उपग्रह आपण लॉन्च केलेत, पण इथे एक शब्द वापरला, अत्याधुनिक हवामानविषयक उपग्रह आहे. इन्सॅट 3DS मालिकेत आधीपासून 6 वेगवेगळ्या भाग, आधीपासून किती 6 वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह लॉन्च केलेले आहेत. आता यामध्ये हा 7वा उपग्रह जोडला गेलेला आहे. त्यानंतर पुढं ODCS. आता ही ODCS काय आहे? खाली पाहिल्यावर लक्षात येईल आपल्या. मानवी इतिहासात पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीच्या अंतराळाने पृथ्वीवरील ग्रहावर यशस्वीरित्या उतरण्याची करामत साधली. म्हणजे चांद्रयान मोहीम चंद्रावर लॉन्च झाली, दक्षिण ध्रुवावर लॉन्च केली. तशी अमेरिकेची एक खाजगी संस्था आहे, त्याचं त्या कंपनीचं नाव काय? इंट्युटिव्ह मशीन्स चे IM-1 ODCS हे यान 23 फेब्रुवारी 2024 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. भारतानं चांद्रयानचं लॉन्चिंग केलं. दक्षिण ध्रुवावर लॉन्च करणारं, प्रक्षेपण करणारं, यशस्वीपणे उतरणारं भारत हा जगातला पहिला देश ठरला. आणि त्यानंतर अमेरिका ठरला आहे. कारण अमेरिकेचे जरी हे खाजगी संस्थेने जरी केले असते, ही खाजगी संस्था जी आहे इंट्युटिव्ह मशीन्स ही देखील अमेरिकेची आहे. त्यामुळे अमेरिका हा दक्षिण ध्रुवावर चंद्रावर यान उतरणार जगातला दुसरा देश ठरला, असं लक्षात ठेवा. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या सहयोगाने ही मोहीम आखली होती. चंद्रयान 3 नंतर दक्षिण ध्रुवावर ODCS ने सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरणं अमेरिका जगात भारत नंतरचा दुसरा देश ठरला. एखाद्या खाजगी कंपनीचा यान चंद्रावर उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. ODCS 15 फेब्रुवारी 2024 ला लॉन्च झालं होतं. SpaceX एलॉन मस्क यांनी जी काही ही कंपनी स्थापन केली SpaceX, या फाल्कन 9 रॉकेटवर याचं प्रक्षेपण केलं. 15 फेब्रुवारीला प्रक्षेपण केलं. आणि आपण इथं काय पाहिलं तारीख 23 फेब्रुवारीला हे काय झालं, त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग झालं. त्यामुळे दोन्ही तारखा महत्वाच्या आहेत. त्यानंतर क्रीडाविषयक घटना पाहूया ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो. आता इथं एक लक्षात घ्या, खेलो इंडिया स्पर्धा.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची माहिती जानेवारी 2024च्या व्हिडिओमध्ये आहे. इथे एक शब्द बदलले, खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा. काय विचारलं हे बघा, गोंधळ होता का म्हणे. आपला काय पदक तालिकाच विचारत असतात, पहिला राज्य कोणते किंवा कोणतं विद्यापीठ. नेमकं काय विचारलं बघायचं, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं विचारलं का खेलो इंडिया विद्यापीठ. आज जे आपण पाहतो तो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा सरुसजाई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गुवाहाटी आसाम राज्यात 19 फेब्रुवारी 2024 ला क्रीडा मंत्री भारताचे अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. शुभंकर काय, अष्टलक्ष्मी फुलपाखराच्या आकारातील म्हणजे ईशान्येच्या आकाशांना कसे नवीन पंख मिळत आहेत याचे प्रतीक आहे. समारोप 29 फेब्रुवारी 2024 ला झाला. आणि ह्या स्पर्धेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय, ही कुठल्या एका राज्यात भरवण्यात आल्या, ईशान्येकडील राज्यात भरवण्यात आल्या. आणि ईशान्येकडील राज्य किती, 7 राज्य आहेत. म्हणून बघा इथं मी एक वाक्य टाकले, प्रथमच बहुक्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बहुक्रीडा म्हणजे किती, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा. इथं दुसरा प्रश्न तयार होतो किंवा आलेला आहे, ईशान्य भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होतो किंवा नाही, असा प्रश्न आला तर ही 7 राज्य. आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा पहिल्यांदा कुठल्या एका राज्यात न होता त्या बहुक्रीडा स्पर्धेचं 7 राज्यामध्ये काय करण्यात आलं, या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आले. एकूण क्रीडा प्रकार 20 आहेत. सहभागी खेळाडू 4544. योग आणि मल्लखांब या 2 नवीन खेळाचा समावेश यावेळेस करण्यात आला. एकूण किती क्रीडा प्रकार, 20 क्रीडा प्रकार. त्यानंतरची फेब्रुवारी 2024 मधील पुढली घटना क्रीडाविषयक आहे. युवा क्रिकेट वर्ल्ड कप 2024 दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडला. 98, 2020 आणि 2024 म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 3 वेळेस पार पडला. विजेता देश ऑस्ट्रेलिया. कर्णधार कोण आहे, ह्यू वेबगेन हा कर्णधार आहे ऑस्ट्रेलियाचा. उपविजेता देश भारत आहे. कर्णधार कोण आहे, उदय साहरन. रेग्युलर वर्ल्ड कपला देखील ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं आणि युवा वर्ल्ड कपला देखील ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं आहे. इथं सुद्धा भारत शेवटच्या सामन्यातच हारलेला आहे. मॅन ऑफ द मॅच महाली बियर्डमॅन ऑस्ट्रेलियाचा. मॅन ऑफ द सिरीज केना माफाका दक्षिण आफ्रिकेचा. ऑस्ट्रेलियाने 4थ्यांदा युवा वर्ल्ड कप जिंकला. 1988, 2002, 2010 आणि 2024 ला वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकलाय. 2000 म्हणजे 4थ्यांदा जिंकला. 88, 2002, 2010 आणि 2024. सुरुवात कधी झाली त्या वर्ल्ड कपची, युवा वर्ल्ड कपची 1988 ला झाली. 1998 पासून स्पर्धा दर 2 वर्षांनी होते. संघाची संख्या 26 पासून 24 होणार आहे. संघाची संख्या 2024 ची स्पर्धा क्रमांक 15वी. कालावधी 19 जानेवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 हा कालावधी आहे त्याचा. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती. नोव्हेंबर 2023 मध्ये श्रीलंकेवर बंदी घालण्याच्या आयसीसीच्या निर्णयानंतर अंडर-19 क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आला. म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कशामुळे घेण्यात आला, तो पूर्वी श्रीलंकेला होणार होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली होती म्हणून तो दक्षिण आफ्रिकेत झाला. हे भाग तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर वन डे क्रिकेटमधील 12वे द्विशतक बघा. कितवे द्विशतक, 12वे द्विशतक बघा. श्रीलंकेचा युवा स्टार पथुम निशाकाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी पेले केले दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान कोणत्या देशाविरुद्ध, अफगाणिस्तानच्या वन डे मालिकेत 139 चेंडूत 20 चौकार 8 षटकार मारून एकूण 210 धावाची खेळी पथुम निसाका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावला. श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आणि जगातील 10वा खेळाडू 10वा आहे. द्विशतक 12वे आणि वन डेतील 12वे द्विशतक ठरले. किती ठरले, 12वे. वर्ल्ड कप मध्ये मार्टिन गुप्टिल, ख्रिस गेल नंतर द्विशतक झळकविणारा ग्लेन मॅक्सवेल तिसरा फलंदाज ठरला. आता जे काही 10 खेळाडू आहेत, 10 खेळाडू किती केले, 12. तो पूर्ण 4 तर तुमच्या समोर आहे, मी वाचून दाखविणारच आहे, तरी पण याचा व्यवस्थित अभ्यास करून जायचा. बघा, वन डे मध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर, दुसरा वीरेंद्र सहवाग, तिसरा रोहित शर्मा, त्यानंतर परत रोहित शर्माने केलं, त्यानंतर ख्रिस गेल, मार्टिन गुप्टिल, रोहित शर्मा, फखर जमान, ईशान किशन, शुभमन गिल, ग्लेन मॅक्सवेल, पथुम निशाका. आता यात लक्षात घ्या, रोहित शर्मा 1, 2, 3. रोहित शर्माने किती केले द्विशतक, 3 केलेले आहेत. भारताचा खेळाडू सचिन तेंडुलकर भारताचा, वीरेंद्र सहवाग भारताचा, रोहित शर्मा भारताचा, त्यानंतर ईशान किशन भारताचा, शुभमन गिल भारताचा. 1, 2, 3, 4, 5 भारताचे 5. ह्या 10 मधले भारताचे किती खेळाडू आहेत, 5.
ह्या 5 मधल्या आहेत. तुम्ही बघितलं तर रोहित शर्मानं किती द्विशतक केलेत? 1, 2 आणि 3 हे द्विशतक केलेत. कोणत्या वर्षी केलेत? कोणत्या देशाचे खेळाडू? विरुद्ध संघ कोणता? धावा किती आणि चेंडू किती? पूर्ण डाटा मी दिलाय. तरी एकदा मी पूर्ण चार्ट वाचून दाखवतो. तुम्ही परत त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा मी टेलिग्रामला माझं चालू घडामोडी बाय देवाचा जोर ह्या टेलिग्रामला मी टाकलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. बघा, सचिन तेंडुलकर 2010 या वर्षी भारताचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 200 धावा केल्या 147 चेंडूत. वीरेंद्र सहवाग 2011ला भारताचा खेळाडू, वेस्ट इंडिज विरुद्ध 219 धावा 140 चेंडूत. रोहित शर्मा 2013 भारताचा खेळाडू, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावा केल्या 156 चेंडूमध्ये. रोहित शर्मा 2014 भारत श्रीलंका विरुद्ध 264 धावा 173 चेंडूमध्ये. ख्रिस गेल 2015 वेस्ट इंडिजचा खेळाडू, झिम्बाब्वे विरुद्ध 215 धावा 138 चेंडूमध्ये. मार्टिन गुप्टिल 2015 न्यूझीलंड वेस्ट इंडिज विरुद्ध 237 धावा 163 बॉलमध्ये. रोहित शर्मा 2017 भारत दक्षिण आफ्रिका 208 धावा 153 चेंडूमध्ये. फकर जमान 2018 पाकिस्तान झिम्बाब्वे विरुद्ध 2010 148. ईशान किशन 2022ला भारताचा खेळाडू, बांगलादेश विरुद्ध 210 धावा 126 चेंडूत. त्यानंतर शुभमन गिल 2023ला भारत न्यूझीलंड विरुद्ध 208 धावा 149 चेंडूमध्ये. ग्लेन मॅक्सवेल 2023ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान 201 धावा 128 हे वर्ल्ड कप मध्ये केलेलं आहे. आणि पतुम निशाका 2024 श्रीलंका अफगाणिस्तानचा हा खेळाडू, अफगाणिस्तान संघाविरुद्ध पतुम निशाका हा श्रीलंकेचा आहे. आणि कोणत्या संघाविरुद्ध? अफगाणिस्तान संघाविरुद्ध 210 धावा केला 139 चेंडूमध्ये त्या धावा केलेल्या आहेत. लक्षात येते, हा पूर्ण चार्ट पाठ करायचा. त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा फेब्रुवारी 2024 मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरच सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2024 लागू करण्यासंदर्भात घोषणा केली. लोकसभेत मंजुरी 9 डिसेंबर 2019ला, राज्यसभेत मंजुरी 11 डिसेंबर 2019ला, राष्ट्रपतीची स्वाक्षरी 12 डिसेंबर 2019ला. या कायद्यानुसार नागरिकत्व कायदा 1955, नागरिकत्व कायदा कधीचा आहे? 1955चा आहे. यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आता काय सुधारणा केली बघू. बघा, 31 डिसेंबर 2024च्या आधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधून भारतात आलेल्या हिंदू, सीख, जैन, बौद्ध, फारसी, ख्रिश्चनसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे ह्या कायद्याचे उद्दिष्ट. या कायद्याचं उद्दिष्ट काय तर या वाक्यात मिळून जाईल. हा कायदा 6व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यातील आदिवासी क्षेत्रांना लागू होणार नाही असं देखील म्हटलेलं आहे. सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे. सगळ्यात महत्वाचं हे वाक्य व्यवस्थित करायचं. का? कोणतं वाक्य? 31 डिसेंबर 2014च्या आधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशामधून भारतात आलेल्या हिंदू, सीख, जैन, बौद्ध, फारसी आणि ख्रिश्चनसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे ह्या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहू. पाकिस्तान म्हणजे निवडणुका पार पडल्या. 8 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक पार पडली आणि पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये जे काही निवडणूक होते त्यावेळेस काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक केली जाते. आणि पाकिस्तानच्या संसदेमध्ये नॅशनल असेंब्ली जी 242 जागेची असते, सभागृहाचे घटक कोण असतात? पंतप्रधान, सभापती आणि विरोधी पक्षनेते. कार्यकाल 5 वर्षाचा असतो. पाकिस्तानची संसदेची 2 सभागृह, नॅशनल असेंब्ली आणि दुसरं कुठलं आहे? सिनेट. एकूण जागा 104. सभागृहाचे घटक सभापती, उपसभापती असतात. कार्यकाल 6 वर्षाचा. आता घटनेच्या कलम 51 नुसार निवडून आलेल्या मुस्लिम सदस्यापैकी एक पंतप्रधान होऊ शकतो, अन्य धर्मीयाला हा हक्क नाही. तिथं मुस्लिमच पंतप्रधान होतो, अन्य धर्मीयाला हक्क नाही. आता अंतिम निकाल काय झाला बघा. निवडणूक झालेल्या जागा 266 आहे. यामध्ये अपक्ष 93 म्हणजे पीटीआय पुरस्कार पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ अध्यक्ष कोण आहेत? इम्रान खान या ठिकाणी यांच्या पुरस्कृत असणारे हे अपक्ष उमेदवार जवळजवळ किती निवडून आले? 93 निवडून आले. PMLN 75 पाकिस्तान मुस्लिम लीग अध्यक्ष कोणी? नवाज शरीफ. PPP 54 जागा. PML ला किती मिळाल्या? PMLN ला 75 मिळाल्या. PPP ला किती मिळाल्या? 54. PPP म्हणजे काय? पाकिस्तान पीपल पक्ष अध्यक्ष बिलावल भुट्टो. MQMP 17 मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पाकिस्तान आणि अन्य पक्षाला 22. आता यात बघा, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज
आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात युती झाली. PMPNचे अध्यक्ष शहबाज शरीफ पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान झाले. पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान शहबाज शरीफ आणि PPPचे सहाध्यक्ष आसिफ अली झरदारी नवनियुक्त अध्यक्ष झाले. नवीन पंतप्रधान कोण झालं पाकिस्तानचं, तर शहबाज शरीफ झाले आणि नवनियुक्त अध्यक्ष कोण झाले, आसिफ अली झरदारी हे नवनियुक्त अध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 अमळनेर जळगावला पार पडलं. 2 ते 4 फेब्रुवारी 2000 दरम्यान 97व्या क्रमांकाचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर रवींद्र सोबणे. उद्घाटन सुमित्रा महाजन, माजी लोकसभा अध्यक्ष. आयोजक अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत, प्राध्यापक उषा तांबे. आता रवींद्र सोबणे जे अध्यक्ष आहेत, 15 मे 1959 खरसोली नागपूर या ठिकाणी जन्म. शिक्षण मॉरिस कॉलेज नागपूर. PhD प्राप्त 1989. 1991 पहिला कथासंग्रह वर्तमान. 2003 पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं. पुसदला हे संमेलन झालं होतं विदर्भ साहित्य संघाद्वारे. 2007 ते 2012 दरम्यान मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून डॉक्टर रवींद्र सोबणे यांनी काय केलेले काम पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा भारतातील रामसर स्थळे. आता भारतातील रामसर स्थळे जे आहेत, तर हा मुद्दा आपण परत का पाहतो, तर फेब्रुवारी 2024 मध्ये नवीन 5 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाला. नवीन 5 कोणते आहेत बघा. अंक समुद्रा पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटक राज्यातील. अग्नासिनी नंदी संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटक राज्यातील. मागाडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र कर्नाटक राज्यातील. म्हणजे कर्नाटकमधील 3 आहेत. एकूण किती आहेत, 5. त्यातले कर्नाटकमधील 3 आहेत. त्यानंतर कराई वेट्टी पक्षी अभयारण्य तमिळनाडू आणि लॉंगवूड शोला राखीव वनक्षेत्र तमिळनाडू. म्हणजे तमिळनाडूमधील 2 आहेत, कर्नाटकमधील 3 आहेत. अशा एकूण 5 स्थळांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. आणि ह्या 5 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्यामुळे भारतातील रामसर स्थळांची यादी विद्यार्थी मित्रांनो 80 झाली. किती झाली, 80 झाली. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडूमध्ये आहेत 16. जगात सर्वाधिक रामसर स्थळे ब्रिटनमध्ये आहेत. आणि महाराष्ट्रात एकूण रामसर स्थळे किती आहेत, तर नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक जानेवारी 2020 ला मान्यता मिळाली. लोणार सरोवर बुलढाणा नोव्हेंबर 2020 ला मान्यता मिळाली. आणि ठाणे खाडी म्हणजे ठाणे क्रीक ठाणे जिल्ह्यातलं ऑगस्ट 2022 ला. महाराष्ट्रात एकूण रामसर स्थळ किती आहेत, एकूण 3 आहेत. 3ची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता रामसर करार म्हणजे काय बघा. पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात कराराची स्वीकृती करण्यात आली. या कराराची अंमलबजावणी 21 डिसेंबर 1975 पासून सुरू झाली. 1 फेब्रुवारी 1982 रोजी हा करार भारतात लागू करण्यात आला. 2 फेब्रुवारी 1971 ला इराणमधील रामसर शहरात या कराराची पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी, ते काय म्हणलंय, पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी रामसर करार कधी झाला, 2 फेब्रुवारी 1971 ला झाला. म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस जगामध्ये पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर मुख्यमंत्री वयश्री योजना जी काही फेब्रुवारी 2022 मध्ये जाहीर केली. 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. किती वर्ष, 65 वर्ष. उत्पन्न किती, 2 लाख. ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्याची आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी कोण असतील, आयुक्त असेल. पात्र लाभार्थींना 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. थेट बँक खात्यात जमा होणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजना. त्यानंतर संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना. या योजनेत तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्या आणि गावातील अंतर 3 किलोमीटर असणे आवश्यक आहे. यातील 2 गावातील 3 किलोमीटर अंतराची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना. त्यानंतर समान नागरिक कायदा विधेयक उत्तराखंड. समान नागरिक कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC
उत्तराखंड विधानसभेत 7 फेब्रुवारी 2024 रोजी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. राष्ट्रपतींनी मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयकाला कायद्याचं रूप येणार आहे, कायद्याचं स्वरूप येईल. उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरणार आहे. पहिले कुठले? गोवा आहे, उत्तराखंड दुसरा असणार आहे. उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समान नागरी संहिता तयार करण्यासाठी 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. कोणती समिती स्थापन केली होती असा प्रश्न आला तर रंजना देसाई. 1867च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. हा कायदा लागू होणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य कोणतं असा प्रश्न आला तर उत्तराखंड. भारतातलं पहिले राज्य कोणता प्रश्न आला तर गोवा. भारतात एकूण किती राज्यात समान नागरी कायदा तर 2 राज्यामध्ये आहे. विधेयकातील तरतुदी बघा. विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा हक्क याबाबत राज्यातील सर्व नागरिकांसाठी समान कायदा. बालविवाहावर संपूर्ण बंदी, घटस्फोटासाठी एक समान प्रक्रिया, वारसा हक्काने संपत्तीसाठी सर्व धर्मातील महिलांना समान हक्क, विवाहासाठी मुलांचे वय 21 आणि मुलीचे वय 18 आवश्यक, विवाह नोंदणी बंधनकारक, अनुसूचित जमातींना विधेयकातून वगळण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2024 रोजी काय झालं? निधन झालं. 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं त्यांनी युती शासन आलं, काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात 1995ला सर्वप्रथम आली आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची निवड झाली. 23 फेब्रुवारी 2024ला वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनले आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतली होती. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री, लोकसभेचे 13वे सभापती 2002 ते 2004, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून केंद्रामध्ये त्यांनी 1999 ते 2002च्या कालखंडामध्ये काय केलं होतं? मंत्रिपद भूषवलं होतं. नगरसेवक 2 वेळा 1968 ते 1984, मुंबई महापौर 1976 ते 1977, विधान परिषद सदस्य 3 वेळा, विधानसभा सदस्य 2 वेळा, विधानसभा विरोधी पक्षनेता 1990 ते 91, लोकसभा सदस्य होते, लोकसभेचे अध्यक्ष होते ते 2002 ते 2004, राज्यसभा सदस्य 2002 ते 2004 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यांनी कोणतं पद भूषवलं आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर हा भाग महत्वाचा म्हणून हा डाटा दिलाय. वयाच्या 72व्या वर्षी शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भविष्य याचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी PhD पूर्ण केली. DY पाटील विद्यापीठातून त्यांना D.Litt ही मानद पदवी मिळाली. कोहिनूर ग्रुपची स्थापना केली. टेक्निकल शिक्षणाच्या संदर्भात 1961ला स्थापना केली. शिक्षणापासून वंचित असलेल्या युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहता यावे म्हणून कोहिनूर ग्रुपची स्थापना केली. 4ही सभागृहाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्य होण्याचा मान त्यांना शरद पवार यांच्यानंतर मिळाला. म्हणजे महाराष्ट्रात असे 2च नेते आहेत जे विधानसभेचे सदस्य होते, विधान परिषदेचे सदस्य होते, लोकसभेचे सदस्य होते आणि राज्यसभेचे सदस्य होते. बॉम्बेचे नामकरण मुंबई असे केले त्यांच्या कालखंडामध्ये. कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जो यावर्षीचा अशोक सराफ यांना मिळाला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात सुद्धा माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कालखंडामध्ये 1995ला घोषणा केली त्यांनी आणि 1996ला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मनोहर जोशी यांनी पु. ल. देशपांडे यांना दिला होता. त्यानंतर अमीन सयानी पूर्वीच्या काळी रेडिओवर प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व हे बिनाका गीतमालाच्या माध्यमातून 20 फेब्रुवारी 2024ला वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. बिनाका गीतमाला या रेडिओवरील लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या हिंदी चित्रपटाच्या कार्यक्रमामुळे लाखो श्रोत्याची मने जिंकली. 1952 ते 1988 अशी सुमारे 36 वर्षे बिनाका गीतमाला हा कार्यक्रम सिलोनवरून प्रसारित केला जात होता. भारतीय चित्रपट गीताचा हा पहिला रेडिओ शो होता. पूर्वी काय एवढं TV वगैरे हा प्रकार नव्हता. रेडिओ हे माध्यम होतं आणि रेडिओवर ही सर्वात जास्त गाजलेली जी काय आहे लोकप्रिय कार्यक्रम कुठला? बिनाका गीतमाला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सयानी यांच्या मार्फत केले जात असे. या कार्यक्रमामुळे सिलोन ही रेडिओ वाहिनी खूप लोकप्रिय झाली होती. बिनाका गीतमालाच्या सुरुवातीला बहिनो और भाइयो, भाइयो और बहिनो नाही तर ते काय म्हणायचे, बहिनो और भाइयो हे शब्द ऐकण्यासाठी हजारो जण आतुरलेले होते. एखाद्या आवाजालाही व्यक्तिमत्व असू शकते ही बाब अमीन सयानी यांच्या रेडिओवरील निवेदनाने सिद्ध केले. त्यांना पद्मश्री 2008ला मिळाला. 54,000 रेडिओ कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन तसेच 19,000 जिंगल असे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यानंतर फली नरिमन यांच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. ज्येष्ठ विधितज्ञ 21 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन. प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील. 1950 मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकील म्हणून काम सुरू केले. कायदे क्षेत्रामध्ये त्यांनी 70 वर्षाहून अधिक काळ काम केले. मे 1972 मध्ये त्यांनी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली. 1972 ते 75च्या कालखंडात देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1999 ते 2005च्या कालखंडात राज्यसभेचे जे राष्ट्रपती नियुक्त नामनिर्देशित सदस्य असतात त्याच्यामध्ये फली नरिमन यांचा समावेश होता. आत्मचरित्र त्यांचं बिफोर मेमरी फेड्स पद्मभूषण 91ला प्राप्त झाला. पद्मविभूषण 2007ला प्राप्त झाला. 1991 ते 2010च्या दरम्यान भारतीय बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. त्यांनी जे काही इतर ग्रंथ लिहिले ते नाव पाहू. द स्टेट ऑफ द नेशन हा एक ग्रंथ लिहिला. इंडियाज लिगल सिस्टीम कॅन इट बी सेव्ड हा एक ग्रंथ लिहिला. गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केलेली कोणती प्रकरण आहेत, भोपाळ गॅस दुर्घटना, नर्मदा पुनर्वसन प्रकल्प, TMA पे प्रकरण, जयललिता बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आणि SP गुप्ता प्रकरण. तर शेवटचा मुद्दा आपण पाहूया. परीक्षेला जाता म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये परीक्षेला जाता म्हणजे ज्या काही महत्वाच्या घटना त्या घडलेल्या आहेत त्या आपण पाहूया. बघा, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासनाच्या निर्देशांकानुसार रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर. कुठला जिल्हा? रायगड जिल्हा. सुशासन निर्देशांक प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र देशातील 5वे राज्य आहे. त्यानंतर पुढली घटना, मद्रास IIT ठरलं स्पोर्ट कोटा आरक्षित करणं. पहिला IIT मद्रास IIT पहिला IIT ज्यांनी स्पोर्ट कोटा आरक्षित केला. त्यानंतर INS सनांदक म्हणजे यार्ड 3025 ही देशातील पहिलीच टेहळणी विशाल युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर कॅनडा सरकारने 22 जानेवारी हा दिवस अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला. कोणत्या सरकारनं? तर कॅनडा सरकारनं. पर्यावरण क्षेत्रातील PSI पुरस्कार मिळणारी पहिली महिला कोण ठरली? दीपा भंडारे. पर्यावरण क्षेत्रातील PSI पुरस्कार कोणाला मिळाला? दीपा भंडारे यांना मिळालेला आहे. त्यानंतर UPI लॉन्च करणारा फ्रान्स पहिला युरोपियन देश ठरला. कुठला? फ्रान्स. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे असलेल्या आयफेल टॉवरवरून जागतिक स्तरावर UPI लॉन्च करण्यात आले. ही देखील घटना महत्वाची, व्यवस्थित लक्षात ठेवा. BCCIचे सचिव जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलपती यांनी तमी जगा वेन्नी कळघम TVK या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला. त्यांच्याबद्दल देखील माहिती असणे गरजेचे आहे. झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंपई सोरेन एका कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या संबंधात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजीनामा देण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याऐवजी आता झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण झाले? चंपई सोरेन झालेले आहेत. त्यानंतर पंजाब राज्यपाल व चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिला. बरोबर आहे, ही एक घटना महत्वाची. त्यानंतर राजस्थानमधील कोटा शहरातील आयर नशीन या मुलाने शेतकऱ्याच्या मदतीसाठी ॲग्रोबो हा कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आधारित यंत्रमानव विकसित केला आहे. ॲग्रोबो शेतातील कापणी, सिंचन, माती परीक्षण आदी अनेक कामे करू शकतो. साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूच्या वंशाच्या वतीने शिवभक्ताच्या वतीने देण्यात येणारा पहिला शिवशर्मान पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तो आणखी त्यांना देण्यात आलेला नाही, पण तो जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आला. ट्रायचे नवीन अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी. उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी राधा रतुरी यांची निवड करण्यात आली. 2024 हे वर्ष भारतीय नौदलाने नौदल नागरिकांसाठीचे वर्ष म्हणून घोषित केले. रितू बहारी
या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या. बघा उत्तराखंड राज्य चर्चेत बरोबर. इथं बघा काय पहिल्या मुख्य सचिव होते राधा रतुरी आणि इथं काय ऋतू बहारी ह्या उत्तराखंड राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या. दोन महत्वाचे मुद्दे. कृषी आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार आणि गुगल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कसोटी मानांकन यादीत प्रथम स्थानी पोहोचणारा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह. छत्रपती संभाजीनगर येथे 10 फेब्रुवारी 2024 रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन डॉक्टर हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम ओलेग कोनोनेको यांच्या नावावर जातो. IIT कानपूर या संस्थेने देशातील पहिली हायपर वेलोसिटी एक्सेंटेशन टनल टेस्ट सुविधा विकसित केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने ट्रान्सजेंडर्सना मोफत बस सुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशातील पहिले सी सर्व्हायकल केंद्र गोव्यात उभारण्यात येणार आहे. या केंद्रात समुद्र वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे, समुद्री वातावरण बिघडल्यास बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे देशातील हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र गोव्यात असणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील महसूल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी सेवानिवृत्त संधी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या आदेशाखाली काय करण्यात आली, समिती नेमण्यात आलेली आहे. राज्यातील सर्वात मोठा छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरीतील जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आला. एकूण 50 फूट उंची आहे या पुतळ्याची. स्पर्धा परीक्षामधील गैरव्यवहार आणि अनियमिततेला कठोरपणे सामोरे जाण्यासाठी कमाल 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंत दंड अशी तरतूद सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचा प्रतिबंध विधेयक 2024 मध्ये आहे. लोकसभेत मंजूर 6 फेब्रुवारी 2024. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वरूप 20 लाख रुपये असणार आहे आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉक्टर सायरस पुनावाला यांना डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार जाहीर झाला. भारत आणि यजमान बांगलादेश या संघांना 19 वर्षाखालील महिलाच्या सॅफ अजिंक्य फुटबॉल स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद घोषित करण्यात आले. पुस्तकाचा बगीचा हा अभिनव उपक्रम जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेने राबविला आहे. पुस्तकाचा बगीचा ही राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. याच्यावर 100% प्रश्न येईल. पुस्तकाचा बगीचा कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आला? जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेने राबवलाय. कुठल्या नगर परिषदेनं? एरंडोल नगर परिषदेनं. ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून निवडून आल्या भारतीय वंशाच्या तरुण घोष यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखनौ येथे 12 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान 67वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. त्यानंतर तलाठी या पदनामा बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावाला तत्वता मंजुरी दिली. आता तलाठी कुठल्या नावाने ओळखला जाणार भविष्यामध्ये? ग्राम महसूल अधिकारी. उत्तर प्रदेशातील मोगल संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रातील आळंदी या ठिकाणी भेट दिली होती, त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली होती. काजू नेमुला म्हणजे लिंबू आसामचे राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आले. पंजाबच्या मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून क्रिकेटर शुभमन गिलची काय करण्यात निवड केली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत ठाण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयात देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राज्य कौशल्य विद्यापीठ BVG भारत विकास ग्रुप यांच्या सामंजस्य करार केला. महाराष्ट्रातली देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाणे जिल्ह्यामध्ये, कुठं? ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था. अमेरिका, चीन, जर्मनी. पहिली अमेरिका, दुसरी चीन, तिसरी जर्मनी, चौथी जपान आणि 5वी भारत. नाट्य संपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गान तपस्वी मोंगूबाई कुर्डीकर पुरस्कार पंडित विश्वमोहन भट्ट यांना प्रदान करण्यात आला. MKC येथील कंत्राटासह अन्य तक्रारी प्रकरणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केले. मेघना संकपाळ ही अग्निशमन दलात फायरमन पदावर दाखल झाली पहिली महिला ठरली. कोण? मेघना संकपाळ फायरमन
पहिली महिला. भारतीय संघाने 434 धावांनी इंग्लंड संघाला पराभूत करून कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय 434 धावांनी इंग्लंड संघाला पराभूत केलं भारतीय संघाने. डिजिटायझेशन मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक तिसरा लागतो. देशात कर्नाटक अग्रस्थानी आहे तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळावा पार पडला. सौदी अरेबिया सन्मान्य अतिथी देश होता. या मेळाव्याची थीम बहुभाषिक भारत एक जिवंत परंपरा. संयुक्त अरब अमिरात UAE येथील अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर उभारण्यात आले. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. एकूण परिसर 27 एकर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कार्बोवर्देला मलेरिया मुक्त घोषित केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी फुकणारा माणूस हे नवीन चिन्ह मिळाले आहे. मोशी प्राधिकरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील मैदानावर निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शनाचे महाराष्ट्र MSEME डिफेन्स एक्स्पो 24 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलाचा सहभाग आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे देशातील सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन महाराष्ट्रात पार पडले. महाराष्ट्रातील हे पहिले डिफेन्स एक्स्पो, महाराष्ट्रातलं पहिलं डिफेन्स एक्स्पो कुठे पार पडले? पुणे जिल्ह्यातील मोशी या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्यानंतर एकूण देशांतर्गत उत्पन्नातील सातत्यपूर्ण वाढ, अनुकूल भू राजकीय धोरण, वाढते बाजार भांडवल, पायाभूत सुविधा, उत्तम व्यावसायिक संस्कृती यामुळे भारत 2027 पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असे जागतिक ब्रोकरेज संस्था जेफ्रीजने म्हटले आहे. त्यानंतर भारतीय महिला बॅडमिंटन संघाने मलेशियातील सेलगोर येथे झालेल्या फायनलमध्ये थायलंडचा 3-2 असा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. बॅडमिंटनच्या इतिहासात भारताने प्रतिष्ठित एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण तरुणींना सामाजिक बहिष्कारापासून जीव घेणे हल्ल्यापर्यंतच्या घटनांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर अशा दाम्पत्यांना सुरुवातीच्या काही काळ सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे म्हणजे अनिसतर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिले सुरक्षित आश्रयस्थळ उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरची स्थापना ओडिशा येथे करण्यात आली. उत्तर कोरियाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पडासुरी 6ची यशस्वी चाचणी केली. महाविद्यालयीन तरुणाच्या कलागुणांना वाव देणाऱ्या 50व्या फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत COP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संघाने सांघिक प्रथम पारितोषिक पटकावले आहे. मिंको या सादरीकरणासाठी संघाने बाजी मारत फिरोदिया करंडकावर नाव कोरले. आता ही फिरोदिया करंडक काय विचारलं जाईल तर सुवर्ण महोत्सव आहे 50व्या क्रमांकाचा. टायफॉइड यावर भारत बायोटेक, कुठल्या कंपनीने? भारत बायोटेकनं टाईप बार ही लस काय केली? विकसित केली. टायफॉइड सालोमोनेला टायफी या विषाणूमुळे होतो. ओडिशा राज्यामध्ये ग्रामपंचायत बँकिंगसाठी अम्मा बँक योजना सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशनासाठी योजना राबविणारे ओडिशा भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. जपान आणि अमेरिका मिळून जगातला पहिला लाकडी उपग्रह, 100% यावर प्रश्न विचारला जाणार. जगातला पहिला लाकडी उपग्रह जपान आणि अमेरिका बनवणार आहे. त्याचं नाव काय? लिग्नोसॅट हे नाव आहे. यासाठी मॅग्नोलिया लाकडाचा वापर केला आहे. हे जे विधान आहे FIMP म्हणूनच तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं. प्रश्न येणार आहेत काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये जो लॉन्चिंग होणार आहे. जपान आणि अमेरिका संयुक्तपणे जगातला पहिला लाकडी उपग्रह, नाव आणि कोणत्या लाकडाचा वापर? लाकडाचा कोणत्या? मॅंगोनिया लाकडाचा वापर. हे विधान खूप महत्वाचं आहे. 4 अध्याय आणि कसबा यासारखे सकस कलात्मक चित्रपट देणारे दिग्दर्शक कुमार शानी यांचे फेब्रुवारी 2024 मध्ये 83व्या वर्षी निधन झालं. नौदलासाठी ब्राह्मोस 200 ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रे आणि त्यासाठी निगडीत साहित्य खरेदी करण्यासाठी 19,000 कोटीच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पुण्यात वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा, राज्यातील पहिली प्रकल्प वन्य प्राण्यांच्या नमुन्याचे विश्लेषण करणे हा स्थापनेमागील उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये 2 बजेट महत्वाचे पार पडले. एक केंद्राचं अंतरिम बजेट आणि राज्याचं अंतरिम बजेट.
ही दोन्ही बजेट PDF स्वरूपात माझं टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी बाय देवा जाधव, याच्यावर तुम्हाला मिळेल. किंवा माझ्या इतर ज्या काही महत्त्वाच्या PDF असतात त्या PDF मी माझा तुम्हाला यावेळेस वैयक्तिक नंबर देतो. 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करायचं. हा माझा वैयक्तिक नंबर आहे. 9359558186 ह्या नंबरवर तुम्ही हाय करा. किंवा तुम्हाला इतर चालू घडामोडीच्या संदर्भातल्या ज्या काय अडचणी असतील याच्यावर तुम्ही संपर्क करून माझ्याशी संपर्क करू शकता. मी जर लेक्चरमध्ये असेल, कुठे सेमिनारमध्ये असेल तर त्यावेळेस रिप्लाय दिला जाईल, पण निश्चितच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. याच्यावर तुम्ही हाय करून मला PDF फाईल मागू शकता. आंतरिक अर्थसंकल्पाचे PDF फाईल मिळतील. इतर महत्त्वाच्या PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. तर फेब्रुवारीच्या व्हिडिओच्या संदर्भात ज्या काही तुमच्या आता एप्रिलमध्ये राज्यसेवेची परीक्षा आहे, जूनमध्ये कंबाईनची परीक्षा आहे, कितीही अडचण असेल तरी तुम्ही तयारी करू शकता. याचं एक शेवटी तुम्हाला उदाहरण सांगेल माझ्या बाबतीत घडलेलं. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा आहे. आमचा बार्शी तालुका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ, जो पूर्वीचा उस्मानाबाद म्हणून ओळखला जातो, त्या लोकसभा मतदारसंघाला अटॅच आहे. मी पुण्याहून बार्शीला जात असताना बेगवनच्या तिथं एक हॉटेल होतं, जेवण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्या हॉटेलला थांबल्यानंतर हॉटेलमध्ये एक नवीन प्रकार सुरू झाला बघा. हॉटेल लाईनमध्ये रोडवर खूप हॉटेल झाल्यामुळं एक कुठला तरी व्यक्ती अशी स्टिक घेऊन उभा असतो. ती स्टिक कलरची असते की जेणेकरून इथं हॉटेल आहे, तुम्ही इथं या, जेवण करून जा. आणि एक विद्यार्थी त्या ठिकाणी तशी स्टिक दाखवत होता. आम्ही ओळखलो, मी नेहमी त्या हॉटेलला ओळखत असतो, तिथं जाऊन थांबलो. गाडी थांबल्या तो दरवाजापाशी आला. ही सत्य घटना माझ्या बाबतीत घडलेली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तो तिथं आला, त्याने मला नमस्कार केला. नमस्कार सर म्हणलं. कसं काय ओळखतो? तो सिक्युरिटी गार्ड होता. मला सर हो का, मी तुमचंच लेक्चर ऐकतो. असं का? खिशात फोन होता, हेडफोन इथं टाकलेले होते. त्याने मला काढून दाखवलं. माझंच लेक्चर चालू होतं, जानेवारी महिन्याचं. तो पाहत होता. अरे म्हणलं, तू म्हणला सर इथं मी संध्याकाळची ड्युटी असते, 6 ते 12पर्यंत हॉटेल चालू असते, त्यापर्यंतची ड्युटी असते. मला सांगा, तो जर विद्यार्थी करू शकतो तर आपण तर पुण्यामध्ये आहोत, आपल्याला वेगवेगळ्या सुविधा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण का करू शकत नाही? मी उदाहरण यासाठी सांगितलं की अनेक विद्यार्थी आम्हाला फोन करून म्हणतात सर आम्हाला हे अडचणी, आम्हाला ते अडचणी. परंतु आता एक लक्षात घ्या, आफ्टर कोरोना जे एज्युकेशनचं लाईन बदलली, थोडक्यात लाईन बदलली म्हणजे काय झालं, तुम्ही कोठेही राहून कसंही राहून एज्युकेशन घेऊ शकता. तुमच्या माहितीसाठी आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये सुमोद वाघमारेवर प्रश्न घेतला होता. सुमोद वाघमारे कोण? तर बर्डमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. बरोबर आहे, बर्डमॅन म्हणून. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये बर्डमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांचा प्रश्न मी किंवा माहिती गेल्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये घेतली होती. तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्याबाबत विचारलेला प्रश्न त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला. तुम्ही त्यांच्या सुमोद वाघमारेच्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. आणि त्यांनी तिथं लिहिलंय की एकेकाळी मी MPSCची तयारी करायचो. त्या MPSCच्या तयारीच्या संदर्भात माझा प्रश्न येतोय किंवा माझ्या प्रश्नाच्या संदर्भातली माहिती कुठला तरी एखादा शिक्षक देतोय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की त्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये राहून, चंद्रपूर सारख्या एखाद्या उद्यानामध्ये राहून जर तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती तयारी करत असेल किंवा ती व्यक्ती पाहत असेल, तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी राहून, आता डिजिटलच्या लाईनमध्ये अडथळा हा प्रकार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त याचा वापर करा. हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भात देखील तुम्हाला कमेंट करायच्यात आणि कमेंट निश्चित करायच्यात, कारण जेणेकरून मला एक अंदाज येतो. आणि गेल्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठून पाहताय याचे कमेंट करा. जानेवारीचा व्हिडिओ 1 महिन्याच्या आत तो जवळजवळ 1,20,000 कडे गेलाय आणि कमेंट किती? फक्त 700. त्यामुळे फक्त विद्यार्थी पाहतात सोडून द्या, जेणेकरून आम्हाला एक अंदाज येईल की काय करत. त्यामुळे ती देखील कमेंट करायची की तुम्ही कुठनं पाहताय. त्यानंतर एक लक्षात घ्या, युनिक अकॅडमीची कंबाईनची रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सुरू होती, लवकरच सुरू होती. ह्या रेकॉर्डेड बॅचच्या संदर्भातली अतिरिक्त माहिती युनिक अकॅडमीच्या जे काय फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला मिळेल, किंवा इथं बघा 89 29 92 20 917 याच्यावर सुद्धा ही रेकॉर्डेड बॅच जी आहे कंबाईनची त्याची माहिती तुम्हाला मिळेल. या नंबरवर तुम्ही संपर्क करून घेऊ शकता. त्यानंतर युनिक अकॅडमीची जी काही प्रसिद्ध बॅच आहे इंटिग्रेटेड राज्यसेवेची, जी तुम्ही बघितलं असेल, किशोर राजे लिंबाळकर MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी 2-3 दिवसापूर्वी असं सांगितले की 2025 पासून निश्चितच MPSCचा पॅटर्न कसा असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी काय बॅच आहे युनिक अकॅडमीची, ती बॅच देखील या ठिकाणी सुरू होते. तर या बॅचच्या संदर्भात देखील या ठिकाणी लक्षात घ्या, 4 ते 9 मार्च दरम्यान तुमचे डेमो लेक्चर असणार आहेत. आणि ही बॅच आपली नारायणपेठ, ज्याला आपण सदाशिव पेठ म्हणतो किंवा आप्पाबळवंत चौक म्हणतो, या एरियामध्ये युनिक अकॅडमीचं नवीन कॅम्पस आहे शिवण कॉम्प्लेक्स म्हणून, कन्या शाळे शेजारी, इथंही नवीन बॅच होणार आहे. तर याच्या संदर्भातली सुद्धा डिटेल माहिती ह्या खालील फोन नंबर 89 29 92 20 917
याच्यावर तुम्हाला मिळू शकेल. ज्यांना नवीन सिलेबसची तयारी करायची त्यांना आतापासून तयारी करावी लागेल. आता पूर्वीसारखं नाही ऑब्जेक्टिव्ह समोर 4 पर्याय, 1857 उठाचं कुठलं कारण आहे नाही, 4 असायचे पर्याय, संपलं, आपण हे करायचो. इथं आता 1857 उठावाचे परिणाम स्पष्ट करा, कारणे स्पष्ट करा. यासाठी आतापासून तुम्हाला तयारी करावी. जे कॉलेज लेवलची मुलं आहेत, जे फर्स्ट इयरला आहेत, 10वी 12वी पासून तयारी करतात, फर्स्ट इयर पासून तयारी करतात, त्या मुलांनी आतापासून तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भाची युनिकची प्रसिद्ध इंटिग्रेटेड बॅच ही मार्चमध्ये सुरू होती, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती माझी की या व्हिडिओच्या संदर्भातल्या कमेंट तुम्ही करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण थांबूया. येणाऱ्या जे काही वेगवेगळ्या परीक्षा विभागाच्या असतील त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी यांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा जी 2024 मध्ये होणार आहे, या परीक्षेसाठी द युनिक अकॅडमी पुणे यांनी टेस्ट सिरीज अरेंज केलेली आहे. टेस्ट सिरीज स्टार्ट होते 2 मार्च 2024 पासून. या टेस्ट सिरीजमधील पहिला पेपर जो असणार आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे. ही टेस्ट सिरीज जी आहे, या टेस्ट सिरीजचं शेड्यूल ह्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय. डिटेल शेड्यूल तुम्हाला ॲपवरती आणि त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती सुद्धा मिळून जाईल. आपल्याला ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन करण्याची डेट जी आहे ती 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य आहे की या टेस्ट सिरीजमध्ये 4 विषयनिहाय प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे आणि त्याचबरोबर 10 सर्वसमावेशक अशा घटकांचा प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. ही टेस्ट सिरीज जी आहे यामध्ये आयोगाच्या पॅटर्ननुसार, जो आयोगाने 2023 मध्ये जी पूर्वपरीक्षा झाली त्या आयोगाच्या पॅटर्ननुसार सर्वसमावेशक घटकांचा इथे विचार केलेला असून त्यानुसारच वेटेज हे आपण अरेंज केलेलं आहे. प्रश्नपत्रिका झाल्यानंतर तुम्हाला उत्तराचे स्पष्टीकरण सुद्धा अवेलेबल आहे. हे स्पष्टीकरण तुम्हाला छापील आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओज या स्वरूपात सुद्धा प्राप्त होणार आहे. द युनिक अकॅडमीच्या ॲपवर ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. ह्या ॲपसाठीचे QR कोड समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ही टेस्ट सिरीज तुम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा जॉईन करू शकतात. ऑफलाईनसाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपली 2 प्रिमायसेस आहेत. यामध्ये शिवाजीनगर पुणे येथील संचिती हॉस्पिटल समोरील बिल्डिंग आणि त्याचबरोबर शिवम कॉम्प्लेक्स येथील नारायणपेठ येथील पुणे येथील अजून एक प्रिमायसेस इथे उपलब्ध आहे. ह्या ऑफलाईन टेस्ट सिरीजला OMR शीट जी तुम्हाला दिली जाणार आहे ती कम्प्युटराइज पद्धतीने चेक केली जाणार आहेत आणि त्या सेंटरवरती तुम्हाला त्याचे रिझल्ट्सही उपलब्ध असतील. या व्यतिरिक्त ऑनलाईन विद्यार्थी जी ही टेस्ट सिरीज देणार आहेत त्यांना ॲपवरती आणि तिथेच लगेचच त्यांचे रिझल्ट्स त्यांना उपलब्ध होणार आहेत. ह्या टेस्ट सिरीजमध्ये घटकनिहाय सब्जेक्ट वाईज जी प्रश्न असणार आहेत ती तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेली असून आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन काढलेली आहेत. परंतु हे कुठेही संभाव्य प्रश्न नाहीयेत. इथे सर्व घटकांचा समावेश केलेला असून जास्तीत जास्त उमेदवाराची चांगली तयारी कशी करून घेता येईल यानुसार काठिण्य पातळीचा स्तर हा ठेवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची जास्त चांगल्या प्रकारे तयारी होईल. सर्व घटकांची तयारी झाली पाहिजे, परिपूर्ण तयारी झाली पाहिजे. टाइम मॅनेजमेंट हे विद्यार्थ्यांना उमेदवारांना जास्त चांगल्या प्रकारे त्याचा सराव झाला पाहिजे. उमेदवाराचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण ही 14 प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या अरेंज केलेल्या आहेत. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आणि त्याचबरोबर अधिक माहितीसाठी आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात 8929920917 किंवा आपण अजून एका नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात 9075012482. लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट सिरीजला जॉईन करा आणि तुमचा परफॉर्मन्स अपग्रेड करा. धन्यवाद.